नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 100 शेळी पालन करून या ठिकाणी आपला खर्च किती येईल, उत्पन्न किती येईल। म्हणजे थोडक्यात 100 शेळी पालन या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। आणि सोबतच यासाठी तुम्हाला भांडवल किती लागेल, तुम्हाला एका बॅचचा खर्च किती येईल, किंवा तुम्हाला या ठिकाणी शेड कसं असलं पाहिजे, चारा कसा किती असला पाहिजे, प्रोटीनचा चारा किती असला पाहिजे, त्यानंतर शेळ्यांचं नियोजन कसं असलं पाहिजे, असे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे। आणि आपण जास्तीत जास्त योग्य प्रकारे माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन असेल, ऑफलाईन असेल, किंवा शेतकऱ्यांची जे पण ऑलरेडी शेळी पालन करतात त्यांच्याशी चर्चा करून आपण या ठिकाणी काही माहिती कलेक्ट केलेली आहे। आणि ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। पण बघा, प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की जर तुम्ही आपल्या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात तर तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे असे यावरून समजतं आहे। तर बघा, तुम्हाला या ठिकाणी जर खरंच काही करायचं असेल, खरंच काही शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण की तुम्ही काय करणार, अर्धवट व्हिडिओ बघणार किंवा पुढं घेऊन व्हिडिओ बघणार। जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला किंवा पुढं घेऊन व्हिडिओ बघितला तर मी जो काही तुम्हाला हिशोब सांगणार आहे, जी काही आकडेवारी, जे काही गणित तुम्हाला सांगणार आहे त्याचं तुम्हाला अजिबात या ठिकाणी कळणार नाही। त्यामुळे जर व्हिडिओ बघत असाल तर शेवटपर्यंत बघा, किंवा या ठिकाणी व्हिडिओ इथूनच सोडून दिला तरी चालेल। कारण की अर्धवट ज्ञान हे विषाप्रमाणे असतं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पूर्ण ज्ञान तुम्ही या ठिकाणी नक्की घ्या। सोबतच आपण कोंबडी पालन असेल, शेळी पालन असेल, या ठिकाणी गोठा असेल, गाई असेल, म्हशी असेल, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे शेतीसंबंधी व्यवसाय असेल, या संपूर्णबद्दल आपण तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज माहिती देत असतो। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चॅनलला लगेच आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। सोबतच व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्हाला जर हेडफोन घालून व्हिडिओ बघणं शक्य असेल तर या ठिकाणी तुम्ही हेडफोनचा वापर नक्की करा, किंवा तुम्ही या ठिकाणी एका शांत जागेवर जाऊन हा व्हिडिओ नक्की बघा। कारण की या व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा ऐकण्यामध्ये या ठिकाणी ऐकणं जास्त गरजेचं आहे। कारण की मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते या ठिकाणी ऐकायला त्याचं सर्व गणित ऐकणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर। तर चला आपण आजच्या व्हिडिओ या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, सर्वप्रथम जर तुम्हाला 100 शेळ्यांचं पालन करायचं असेल किंवा 100 शेळ्यांचा गोट फार्म करायचा असेल तर हे डोक्यात ठेवून चाला की 100 शेळ्यांचं गोट फार्म म्हणजे हे खूप मोठ्या लेवलचं गोट फार्म असणार आहे, बरोबर। मग माझं म्हणणं असं आहे की जे लोक नवीन आहेत, ज्यांना गोट फार्मबद्दल किंवा शेळ्यांबद्दल अजिबात काही माहिती नाही आहे, तर अशा लोकांनी 5-10 शेळ्यापासून सुरुवात करू शकता। कारण की एकाएकी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट किंवा इतकी मोठी रिस्क या ठिकाणी घेणं टाळावं। तुम्ही छोट्यातून सुरुवात करा, जसा जसा तुम्हाला अनुभव येईल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी तुमचं जे शेळी पालन असेल किंवा तुमचे जे शेळ्या असतील, तुमचा बिझनेस असेल तो या ठिकाणी वाढवत जायचा आहे। आता 100 शेळी पालनची माहिती का देतो आहे, तर एक सरासरी 100 राऊंड फिगरमध्ये आपण याची माहिती देतो आहे। आणि लवकरच आपण 10 शेळी पालनाबद्दल देखील व्हिडिओ या ठिकाणी आणणार आहे। तर बघा, 100 शेळी पालन करायचे म्हटल्यानंतर भांडवल पण मोठं लागणार, कारण की उत्पन्न पण या ठिकाणी चांगलं असणार आहे। जर 100 शेळी पालन आपण करतो आहे तर त्यासाठी साहजिकच 100 शेळ्या आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि त्या 100 शेळ्यामागं आपल्याला 4 बोकडं म्हणजे एकदम सुदृढ, निरोगी आणि एकदम मजबूत बोकडे आपल्याला या ठिकाणी हवे असणार आहे। आता शेळ्या कोणत्या जातीच्या आणायच्या? बघा, मार्केटमध्ये अनेक जातीच्या तुम्हाला शेळ्या भेटतील, पण एक सरासरी बघायचं गेलं तर आपल्या लोकल एरियामध्ये कोणती जात चांगली आहे हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। त्यासोबतच या ठिकाणी जर तुम्ही बघाल तर उस्मानाबादी शेळी या ठिकाणी भरपूर लोक प्रेफर करतात की या ठिकाणी गोट फार्म करण्यासाठी उस्मानाबादी शेळी या ठिकाणी जास्त वापर केलेला दिसतो। आता जर बघायचं गेलं तर 100 शेळ्यांसाठी आता शेड किती लाखाचं लागेल, बरोबर। तर बघा, एक साहजिक जर सरासरी बघायचं गेलं, तुम्ही 1 लाखामध्ये सुद्धा शेड बनवू शकता।
जर तुम्ही थोडं कच्चं शेड बनवलं, वरती ताडपत्री किंवा गवताचं जर तुम्ही छप्पर केलं, तर तुम्ही कच्चं शेड 1 लाखात बनवू शकता. किंवा मग जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही 3 लाखापर्यंत एक बऱ्यापैकी चांगलं शेड तुम्ही 3 लाखाच्या आसपास या ठिकाणी पक्कं शेड बनवू शकता. परत आणि जर तुम्हाला या ठिकाणी एक टॉपचं शेड बनवायचं असेल, ज्यामध्ये तुम्हाला शेळ्यांना कप्पे करायचे असेल, त्यानंतर शेळ्यांना फिरायला जागा बनवायची असेल, असं सर्व नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर आपण आणखी 2 लाख वाढवून एक 5 लाख परफेक्ट अमाऊंट या ठिकाणी पकडून चालूया. म्हणजे आपण टॉपचं शेडची किंमत पकडूया 5 लाख रुपये या ठिकाणी शेड खर्च, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी शेड कसं असलं पाहिजे, तर त्या ठिकाणी आजूबाजूला या ठिकाणी जास्त घाण नसली पाहिजे किंवा मग पाणी जास्त साचलेलं नसावं. किंवा मग जर शेळ्या असेल किंवा बोकडा असेल जी विष्ठा करतील किंवा या ठिकाणी लघवी करतील, ही मुतारी असेल त्यांची, ती या ठिकाणी पटकन जिरली पाहिजे किंवा सुकली पाहिजे. त्याचप्रमाणे खड्डे नसले पाहिजे शेडमध्ये. संपूर्ण जागा या ठिकाणी सपाट पाहिजे. सोबतच जर आपण बघितलं तर शेडमध्ये तुम्हाला कप्पे करावे लागतील. जसं की गाभण शेळ्यांसाठी कप्पा असला पाहिजे. त्यानंतर ज्या शेळ्या व्यायलेल्या आहेत त्यांच्यासाठी कप्पा असला पाहिजे. त्यानंतर ज्या शेळ्या आजारी शेळ्या आहेत त्यांच्यासाठी एक कप्पा पाहिजे. अशा फिरायला कप्पा पाहिजे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्यामध्ये कप्पे करणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जी शेळीची ब्रीड निवडशाल किंवा ज्या तुम्ही शेळ्या आणशाल त्या शेळ्यासुद्धा एकदम चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजे. म्हणजे त्यांना कोणत्या प्रकारचा रोगराई नसली पाहिजे. शेळीचा काकी तेज शेळीमध्ये असली पाहिजे. चांगला बांधा असला पाहिजे. शेळीची उंची चांगली असली पाहिजे. अशा सर्व गोष्टी तुम्ही त्यामध्ये बघितलं पाहिजे. तुम्ही एखाद्या जाणकारत्या माणसाला घेऊन, म्हणजे ज्याला या क्षेत्रातलं नॉलेज आहे किंवा त्यांनी शेळीपालन अगोदर केलेलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही घेऊन जा आणि त्या ठिकाणी शेळी आणताना त्याची माहिती थोडी तुम्ही घेऊ शकता. आता या ज्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे, तर एक स्पेशल त्यांच्यावरती प्रत्येक टॉपिकवरती येणाऱ्या काळात मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यात काही डाऊट नाही आहे. तर बघा, शेळी पालन करताना तुम्ही शेळ्यांची चांगली निवड करा, शेड चांगलं बांधा. आता विषय तो आला म्हणजे या ठिकाणी काय, तर आपल्याला 100 शेळी पालन आपण करतो आहे, तर आपल्याला त्यापासून पिल्लं किती निघणार आहे, बरोबर. आपण चाऱ्यावरती पुढं जाऊन बोलूया, पण त्या अगोदर आपण पिल्लांची संख्या काढूया. मग आपण सर्वसकट शेळ्या आणि पिल्लं यांना किती चारा लागेल ह्याचा हिशोब बघूया. आता बघा, जर 100 आपल्याकडे शेळ्या असेल तर 100 पैकी फक्त 60 शेळ्यांनी 2 पिल्ले दिली. किती? 100 पैकी फक्त 60 शेळ्या या 2 पिल्ले देणाऱ्या असल्या म्हणजे किती होतील आपल्याकडं. जर 60 शेळ्यांनी 2 पिल्लं दिली तर 120 पिल्लं आपल्याला 60 शेळ्यांपासून झाल्या. त्यानंतर या ठिकाणी 20 शेळ्यांनी 3 पिल्लं दिली, म्हणजे या ठिकाणी किती झाले, 20 शेळ्यांनी समजा 3 पिल्लं दिली तर ते 60 पिल्लं झाली. आणि उर्वरित 20 शेळ्यांनी एकच प्रत्येकी पिल्लू दिला, म्हणजे ते 20 पिल्लं झाले. असे 120, 20 आणि 60 म्हणजे सरासरी 200 पिल्लं करडं आपल्याकडे या ठिकाणी आले. म्हणजे 200 बकरा असेल किंवा त्याच्यामध्ये शेळ्या असेल, आपल्याला 200 यांपासून एका बॅचमध्ये भेटले. म्हणजे शेळी एकदा जणल्यानंतर आपल्याला या ठिकाणी भेटले, बरोबर. आता हा जो हिशोब आहे तो संपूर्ण मी शेवटला पुन्हा एकदा तुम्हाला नीट प्रॉपर समजेल असा परत सांगणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आहे. सध्या तुम्ही बेसिक बघत चाला. आता आले आपल्याकडं 200 पिल्लं, बरोबर. आपण काय करणार आहे, या ठिकाणी 2 बॅचची काउंट करणार आहे आणि त्यांचा सरासरी हिशोब काढणार आहे. कारण की जो मधला या ठिकाणी पिरियड असतो ज्यामध्ये शेळ्या किंवा बोकडी नसतात, तर तो पण आपल्या या ठिकाणी गाभण काळ असेल तर तो सर्व त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यामुळे आपण मधला पण काळ या ठिकाणी पकडणार आहे. त्यामुळे आपण काय करतो आहे की 2 वेळेचा म्हणजे जर आपण हिशोब केला तर 2 वेताचा किंवा सरासरी 450 दिवसांचा आपण या ठिकाणी हिशोब काढणार आहे. आता 4.5 दिवस म्हणजे सरासरी 1.5 वर्ष तरी या ठिकाणी पकडले जाऊ शकतात. म्हणजे जर 1.5 वर्ष या ठिकाणी 450 दिवस म्हणजे समजा 1.5 वर्षाला कमी राहील, पण एक वर्षापेक्षा जास्त आणि 1.5 वर्षापेक्षा कमीचा हा कालावधी असणार आहे. आणि त्यामध्ये शेळी या ठिकाणी 2 वेळा जनली जाईल आणि 2 वेळा ती पिल्लं देणार आहे. तर 200 पिल्लं जर आपल्याला 100 शेळ्यापासून एका वेतात निघत होते, तर या 450 दिवसामध्ये शेळीचे 2 वेतं होतील आणि दोन वेळा ती गाभण राहून जनाल.
म्हणजे आपल्याला 200 अधिक 200 असे 400 पिल्लं किंवा 400 करडे बकरे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे। आता या 400मधून आपण 5% या ठिकाणी मर पकडली म्हणजे आपले सरासरी 20 करडे पिल्लं किंवा बकरे या ठिकाणी मेले, तर आपल्याकडं सरासरी 380 बकरं किंवा पिल्ले या ठिकाणी शिल्लक राहिले। आता हे 380 आणि ह्या 100 शेळ्या आपल्याजवळ आता आहेत आणि त्यांना आपल्याला जगवायचं आहे, त्यांच्यावरती आपल्याला इतर आता बाकीचा खर्च करायचा आहे। आता आपण पुढच्या गोष्टीकडे वळूया। आता बघा, या ठिकाणी खाद्याचा खर्च आपण या ठिकाणी काढूया, पण त्या अगोदर बघा, शेळीपालन, गोट फार्म किंवा मग कुक्कुटपालन तुम्ही जर करत असाल तर बरेच लोक काय करतात की मजुरांच्या जीवावरती किंवा मी मोठा गोट फार्म टाकेल आणि त्यावरती मी 10-20 माणसं ठेवेल आणि त्यापासून मी उत्पन्न घेईल। तर बघा, तुम्ही माणसं ठेवत असाल तर ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवा की तुम्ही कमीत कमी माणसं ठेवण्याचा प्रयत्न करा। दुसरी गोष्ट, तुम्हाला जितकं स्वतः शेडमध्ये राहता येईल, स्वतःला जितकं काम करता येईल किंवा जितकं लक्ष देता येईल तितकं तुम्ही स्वतः लक्ष द्या, कारण की माणसांकडून काम करून घेणं आणि स्वतः काम करणं यामध्ये खूप मोठी तफावत आहे। असं का बरं? कारण की जो मजूर असतो तो फक्त या ठिकाणी दिवस भरवायचं काम करत असतो, पण जेव्हा तुम्ही स्वतः त्या बिझनेसमध्ये उतरता त्यावेळेस तुम्हाला शेळी जर लगडत असेल किंवा बारीक सारीक गोष्टी जर तुम्हाला शेळीमध्ये दिसल्या, तुमच्या गोट फार्ममध्ये दिसल्या, तर त्यावेळेस काय होतं की तुम्ही लगेच त्याच्याकडं ॲट्रॅक्ट होशाल किंवा तुम्ही लगेच त्याकडे लक्ष द्याल। पण जो मजूर असतो तो या ठिकाणी त्याचं रोजचं काम करतो आणि या ठिकाणी सांगितलेलं काम करत असतो, तो स्वतःहून खूप कमी गोष्टी करतो, बरोबर। त्यामुळे तुम्ही स्वतः त्यामध्ये लक्ष द्या, स्वतःला तुम्हाला देखील अनुभव येईल, बरोबर। त्यामुळे जितकं जास्त होईल तितकं मजूर कमी लावा आणि शक्य होईल तितकं घरातल्या माणसांनी या ठिकाणी काम करायचं आहे, बरोबर। आणि माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही घरातल्या माणसानेच काम केलं तर बेटर राहील, त्यामुळे आपण मजुरी यामध्ये ॲड करत नाही आहे। आता त्यानंतर हिरवा चारा त्यांना लागेल। आता हिरवा चारा किती लागेल बघा, तुमच्याकडे जर शेतजमीन मोठ्या प्रमाणात असेल, पाणी असेल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये चारा लावा। म्हणजे जर बघायचं गेलं तर सरासरी 30 शेळ्यांसाठी 1 एकर शेतामध्ये चारा पिकवला जाऊ शकतो। म्हणजे जर तुमच्याकडे 100 शेळ्या असेल तर तुम्हाला एक ॲटलिस्ट 3 ते 4 एकर, किती 100 शेळ्यांसाठी 3 ते 4 एकर तरी तुमच्याकडं क्षेत्र असायला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा या ठिकाणी चारा लावू शकता। जसं की सुबाबळ असेल, तुती असेल, मेथी घास असेल, शौरीचा पाला असेल, त्याचप्रमाणे ज्वारीचा मक्याचा कडबा असेल, तुरीचा भुसा असेल किंवा अशा सर्व प्रकारचा तुम्हाला सुक्का ओला या ठिकाणी चारा या ठिकाणी बनवता आला पाहिजे। आता त्यानंतर खाद्य खर्च आपण या ठिकाणी बघूया। आता बघा, जी शेळी आहे या ठिकाणी किती, तर हिरवा चारा किती, तर बघा दिवसाला अर्धा किलो या ठिकाणी सुका चारा लागेल त्याला, बरोबर। आणि जर आपण या ठिकाणी बघायला गेलात तर बघा, हिरवा चारा 104 तुमच्याकडं शेळ्या आहेत, बरोबर। एक मिनिट आहे, तुम्हाला मी सुका चारा सांगतो मग हिरवा चारा सांगतो। सुका चारा बघा, एका शेळीला दिवसाला अर्धा किलो सुका चारा द्यावा लागेल, बरोबर। जर तुमच्याकडं 104 शेळ्यां बोकडा असेल तर तुम्हाला सरासरी 52 किलो सुका चारा या ठिकाणी द्यावा लागेल। 52 किलो दिवसाला सुका चारा, असं आपल्याला किती, तर 450 दिवस त्यांना सुका चारा द्यायचा आहे। म्हणजे आपण 2 वेताची गोष्ट करतो आहे, बरोबर। म्हणजे 450 दिवसांचा या ठिकाणी हिशोब चालू आहे। जर 450ने आपण 52ला गुणाकार केला तर 23,400 किलो सुका चारा आपल्याला पूर्ण 450 दिवसामध्ये या ठिकाणी द्यावा लागेल। त्यानंतर हिरवा चारा जर आपण बघितला तर 104 गुणिले 3 किलो, म्हणजे दिवसाला आपल्याला हिरवा चारा या ठिकाणी 3 किलो प्रत्येक एका शेळीला द्यावा लागणार आहे। जर 3 किलो एका शेळीला म्हटल्यावरती 104 गुणिले 3 असे 312 दिवसाला 312 किलो आपल्याला चारा द्यावा लागेल। 312 किलो दिवसाला चारा, तर या ठिकाणी 450 दिवसाला किती, तर 312 गुणिले 450 दिवस असे करून 1,40,400 किलो आपल्याला पूर्ण 450 दिवसाला या ठिकाणी चारा लागणार आहे। कोणता, हिरवा चारा। सुका चारा 23,400 किलो
आणि हिरवा चारा 1,40,400 किलो या ठिकाणी हिरवा चारा। आता बघूया आपण हा जो आपल्याला चारा लागणार आहे तो आता टोटल त्याचा खर्च किती येतो आहे। तर बघा 23,400 आणि 1,40,400 या दोन्हीचा आपण बेरीज करूया। टोटल जो आपल्याला चारा लागणार आहे तो आहे 1,63,800 किलो आणि ह्या चाऱ्याचा आपण एक सरासरी कमीत कमी 3 रुपये किलो दराने पकडूया। जर 1,63,800 किलोला आपण 3 रुपयांनी गुणाकार केला तर एक सरासरी 4,91,400 रुपये आपल्याला 450 दिवसांचा फक्त चाऱ्याचा या ठिकाणी खर्च होतोय। जर महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळे म्हणतो व्हिडिओ पुढं मागं घेऊ नका। जर हा चारा तुमच्या शेतामध्ये पिकवला त्यासाठी तुम्हाला 3 ते 4 एकर क्षेत्र किंवा शेती असणं गरजेचं आहे। जर तुम्ही हा चारा तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये पिकवला तर तुमचा हा 4,91,400 रुपये हा खर्च 0 रुपये असणार आहे। म्हणजे जर तुम्ही थोडक्यात चारा जर घरी बनवला तर तुम्हाला विकत चारा आणायची गरजच नाही आहे। तर या ठिकाणी तुमचा जर तुमच्याकडे शेती असेल तर तो तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा नक्की होईल। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय तर त्यांना काही खुराक पण द्यावा लागेल, म्हणजे त्यांना काही प्रोटीन खाद्य पण द्यावं लागेल। जर आता बघायचं गेलं तर सरासरी प्रोटीन खाद्य किंवा विकतचं खाद्य किंवा मग खुराक आपण त्याला म्हणू तो या ठिकाणी प्रत्येक शेळीला दिवसाला 300 ग्रॅमच्या आसपास दिवसाला या ठिकाणी द्यावा लागेल। जर तुमच्याकडे 104 प्राणी असेल किंवा 104 शेळ्या असेल तर तुम्हाला 300 ग्राम गुणुले 104 बरोबर 31.2 किलो दिवसाला या ठिकाणी खुराक द्यावा लागेल। जर 340 दिवसांनी याला गुणाकार केला तर 340 दिवसाला किती 14,040 किलो याचा खुराक लागेल। आता खुराकाचा जर आपण या ठिकाणी हिशोब काढला एक मिनिट मी तुम्हाला काय म्हणता ह्याचा पण खर्च सांगतो, जे करडे आहे तुमचे तर त्याचा पण हिशोब मी सोबत सांगतो बरोबर। बघा त्यानंतर तुमच्याकडं 400 करडे आहेत, आपण खुराक जसा बघितला 14,040 किलोचा। त्यानंतर बघा तुमच्याकडं आता 400 करडे आहेत बरोबर। आता हे 400 करड्यातून आपण 20 करडे मेलेली पकडली म्हणजे 380 आपल्याजवळ करडे आहेत। पण हे करडे मोठे होऊन मेले तर काय, त्यामुळे आपण या ठिकाणी त्यांचा पूर्ण 400 करडांचा खाद्याचा हिशोब पकडतो आहे। आता जर 400 करडांना दिवसाला या ठिकाणी आपण हिशोब बघितला तर सरासरी 300 ग्रॅम त्यांना पण या ठिकाणी खुराक लागणार आहे। आणि जर 300 ग्रॅम गुणुले 400 करडे असे 80 किलो दिवसाला तो लागणार आहे। म्हणजे 12,000 किलो आपल्याला या ठिकाणी बघायचं गेलं तर 150 दिवसांना 12,000 किलो खुराक लागणार आहे बोकडांसाठी। म्हणजे बोकडांसाठी 5 महिन्याचा खुराक पकडला आहे आणि या ठिकाणी ज्या मोठ्या शेळ्या आहेत त्यांचा आपण 450 दिवसांचा खुराक पकडला आहे। कारण की बोकड आपण 5 महिन्यानं विकून टाकतो आहे बरोबर, त्यामुळे त्यांचा फक्त 5-5 महिन्याचाच आपण खुराक पकडला आहे बरोबर। आणि दुसरी गोष्ट एक की काय आहे की आपण 100 शेळ्या आहेत तर आपल्याजवळ भरपूर प्रमाणात दूध पण निघणार आहे बरोबर। तर ते दूध काय करायचं तर ते माझं तर म्हणणं असं आहे की तुम्ही जितकं दूध काढायला जाशाल तितकं तुम्हाला धावपळ होईल, तुमचं काम वाढेल। तर या ठिकाणी दूध काढत नाही, गोट फार्म जेव्हा असतो दूध काढत नाही तर या ठिकाणी तुम्ही जे बोकडं आहेत तर ते बोकडं डायरेक्ट शेळ्यांना दूध पितात, जेणेकरून त्यांना प्रोटीन त्यांच्या आईपासून भेटतं आणि त्यांचं खूप कमी प्रमाणावर त्यांचा देखील खाद्याचा खर्च या ठिकाणी होऊन जातो बरोबर। आता झालं आपण आतापर्यंत बघितलं की आपल्याला 380 बोकडे भेटले, 104 प्राण्यांचा आपण खाद्य किती लागेल किंवा खर्च बघितला। आपण शेवटला टोटल यांची हिशोब करणार आहे, पण त्याआधी आता तुम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट किती लागेल, म्हणजे तुम्हाला एकदाच करावी लागणारी इन्व्हेस्टमेंट आणि प्रत्येक 450 दिवसाला म्हणजे प्रत्येक 2 वेताला लागणारा खर्च, असे दोन्ही खर्च आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता भांडवल म्हणजे काय, तर भांडवल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकदा तुम्ही गुंतवणूक केली परत तुम्हाला त्या ठिकाणी 10-20 वर्ष बघण्याची गरज नाही आहे। आणि तुम्हाला या ठिकाणी दर वर्षाला या ठिकाणी फक्त 1 ते तुम्ही 2 लाख जरी वर्षाला तुम्ही दिले तरी पुढच्या 10 वर्षामध्ये तुमचं भांडवल वसूल होतं आहे। मग त्यामुळे भांडवलाचा खर्च या ठिकाणी बॅचच्या खर्चामध्ये पकडायचा नाही आहे। आता आधी आपण भांडवल बघूया। बघा
ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कंपाऊंड असेल किंवा शेड असेल त्याचा तुम्हाला 5 लाख रुपये खर्च सांगितला। शेळ्यांचा खर्च 10,000 रुपये प्रति शेळीने आपण एक शेळी आणली तर 10,000 रुपये 10,000 रुपये एक शेळी, तर शेळ्यांचे झाले किती 100 गुणिले 10,000, तर असे 10 लाख शेळ्यांचा खर्च झाला। त्यानंतर 15,000 रुपयाला एक बोकड आपण खरेदी केलं, असे करून आपण किती तर सरासरी 4 बोकडे खरेदी केले, ते झाले 60,000 रुपयाचे बरोबर। त्यानंतर कुट्टी मशीन, कारण की आपण जो चारा आपल्या शेतामध्ये पिकवतोय किंवा आणतोय तर त्याचा आपल्याला बारीक चुरा करायला किंवा भुगा करायला कुट्टी मशीन लागेल, तर त्याचा खर्च आपण 25,000 रुपये पकडला आहे। असे करून आपल्याला जो भांडवल लागेल किंवा जो खर्च येईल एकदा करावा लागणारा शेडवरती असेल किंवा सुरुवातीला 20,35,000 रुपये वन टाईम इन्व्हेस्टमेंट तुम्हाला असणार आहे। जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट किंवा हे भांडवल तुम्ही 10 वर्षासाठी जर तुम्ही फेडायचं ठरवलं तर वर्षाला तुमच्या वाट्याला 2 लाख रुपये या ठिकाणी वर्षाकाठी तुम्हाला भरावे लागतील। म्हणजे थोडक्यात ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला एकदाच करावी लागेल। आता त्यानंतर प्रत्येक बॅचला म्हणजे 450 दिवसाला किंवा 2 वेताला लागणारा खर्च आपण आता बघूया। आता सर्वप्रथम जो खर्च म्हणजे काय तर आपण जो बघितला तो आहे खाद्याचा खर्च, जसा की 4,19,400 रुपये हा खाद्याचा खर्च आपण पकडला। पुन्हा सांगतोय, जर तुमचं खर्च खाद्य घरी तुमच्याकडे शेतीत तुम्ही चारा लागत लावत असाल तर हा खाद्य खर्च तुम्हाला अजिबात येणार नाही, पण खाद्य खर्च आपण 4,19,400 रुपये पकडला। त्यानंतर प्रोटीन खाद्य किंवा खुराक ह्याचा हिशोब 5,20,800 रुपये पकडला। त्यानंतर आपण या ठिकाणी जर बघितलं तर विमा, कारण की आपल्याला विमा काढणं खूप गरजेचं आहे, कारण की शेळी कोणत्याही कारणाने शेळीचा जर मृत्यू झाला किंवा काय आपल्याला नुकसान झालं आणि जर आपल्याकडं विमा असेल तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त 70-80% आसपास भरपाई या ठिकाणी भेटू शकते, त्यामुळे विमा काढणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर 30,000 रुपये सरासरी आपण डॉक्टरांचा खर्च पकडून चालूया, कारण की आपला फार्म नवीन असेल किंवा जुना पण असेल, पण किती जरी नाही म्हणलं तर या ठिकाणी कधी ना कधी डॉक्टर आणावा लागतोच, त्यामुळे 30,000 रुपये आपण डॉक्टरचा खर्च पकडला। आणि 50,000 रुपये आपण जो आपल्याकडून चुकून माकून राहिलेला खर्च आहे किंवा ज्यामध्ये आपला बल्बची रिप्लेसमेंट असेल, ताडपत्री फाटली, असे छोटे मोठे जे खर्च आहेत ते सर्व आपण 50,000 रुपये अतिरिक्त या ठिकाणी पकडले। असे करून आपल्याला या ठिकाणी 10,60,000 रुपये 60,200 रुपये एका बॅचचा 450 दिवसांचा आणि 2 वेताचा या ठिकाणी खर्च आला आहे। भांडवल वेगळं आणि एका बॅचचा खर्च वेगळा, 10,60,200 रुपये। मी पुन्हा सांगतो आहे, गडबड अजिबात करायची नाही आहे। जर कोणाला समजत नसेल किंवा कोणाला यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून या ठिकाणी सांगून द्या फक्त की सर तुम्ही कागदावरती हिशोब करून मला समजून सांगा, मी कागदावरती हिशोब करून पुन्हा याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल। ज्याला कोणाला समजेल नसेल त्यांनी नक्की सांगायचं आहे। आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर ते देखील मला कमेंट करून सांगायचं आहे। सध्या तरी मी थोडा बिझी आहे, व्यस्त आहे, कारण की लागवडीचे दिवस आहे, बाकीचे उद्योग वगैरे आहेत, त्यामुळे मी तुमच्या कमेंटचा या ठिकाणी लगेच रिप्लाय देऊ शकत नाही। तुम्ही कमेंट करून ठेवू शकता, जेव्हा मला वेळ भेटेल किंवा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय नक्की देईल। आता बघा, आपण आतापर्यंत खर्च बघितला, आतापर्यंत आपण या ठिकाणी चारा वगैरे सर्व पूर्ण नियोजन या ठिकाणी बघितलं। आता आपण मेन आपला पॉईंट बघूया, आपल्याला उत्पन्न किती झालं किंवा आपल्याला ह्यापासून नफा किती झाला, आपला खर्च वजा होऊन आपल्याकडे शिल्लक किती रुपये आपल्याकडं राहिली। पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे, कारण की मी फक्त तुमच्यासाठी खूप मेहनतीने खूप वेळात वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो। खूप बोलावं लागतं, खूप मेहनत करावी लागते, एडिटिंग असेल, अशा संपूर्ण गोष्टी कराव्या लागतात। त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि येणाऱ्या काळात असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हा मला या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे। आता बघूया आपण आपल्या मेन पॉईंटकडं, मेन मुद्द्याकडे, जो आहे की आपल्याला नफा किती होईल किंवा आपल्याला मुद्दल किती शिल्लक राहील किंवा आपल्याकडे पैसे किती शिल्लक राहतील। बघा,
आपल्याला दोन रस्त्याने पैसे भेटणार आहे, म्हणजे दोन ठिकाणाहून पैसे भेटणार आहेत. जे आहे की तुमचे बोकड किंवा पिल्लं विकून, आणि दुसरं उत्पन्न आहे ते म्हणजे आपलं लेंडी खतापासून. कारण की जर तुमच्याजवळ 400-500 प्राणी आहेत तर त्यापासून मोठ्या प्रमाणात तुमच्याजवळ खताची निर्मिती होती आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला दोन प्रकारचे उत्पन्न आपण पकडणार आहेत. आता आपण सरासरी आपल्याजवळ आहेत 380 पिल्लं, आणि प्रत्येकी पिल्लं आपण जर, मी परफेक्टची किंमत सांगतो तुम्हाला, जर तुम्ही परफेक्ट नियोजन केलं, परफेक्ट चारा दिला, परफेक्ट खाद्य दिलं, लसीकरण औषधं वेळच्या वेळी परफेक्ट तुम्ही केली, पाणी वगैरे सर्व व्यवस्थित केलं, तर मी त्याचा हिशोब तुम्हाला सांगतो आहे. आता बरेच लोक बोलतील आमच्या बोकडाला 5,000 भाव भेटतो, कोणी म्हणाल 7,000 भेटतो, बरोबर. तर एक सरासरी एक बोकड किंवा एक करडू किंवा एक पिल्लू 10,000 रुपये प्रति बोकडाने मी पकडले. जर आपल्याजवळ 380 करडे असेल किंवा बोकडे असेल तर 380 गुणिले 10,000, या ठिकाणी 38 लाख रुपये उत्पन्न या ठिकाणी निघतं आहे. किती? 10,000 रुपये प्रति बोकड्याने 380 बोकड्याचे 38 लाख रुपये आपल्याला फक्त बोकडं किंवा पिल्लं विकून या ठिकाणी भेटणार आहे. त्यानंतर आपल्याजवळ 2 लाख रुपयाच्या आसपास, सरासरी बोलतो आहे मी, कमी जास्त होऊ शकतं, 2 लाख रुपयाचं आपल्याला एक लेंडी खत यापासून तयार होणार आहे. म्हणजे 38 लाख रुपये बोकडं विकण्यापासून, 2 लाख रुपये लेंडी खतापासून, असे मिळून आपल्याजवळ 40 लाख रुपये या ठिकाणी उत्पन्न आपल्याला भेटणार आहे. आता त्यामधून आपला जो खर्च आहे किती? 10,60,200 रुपये खर्च. 10,60,200 रुपये आपला एका बॅचचा किंवा 450 दिवसांचा खर्च आपण यामधून वजा करणार आहेत. भांडवल याच्यातून वजा करायचं का? तर अजिबात नाही. भांडवल वेगळं, कारण की भांडवल तुम्ही 10-20 वर्षासाठी ते गुंतवलेलं आहे, तर ते प्रत्येक बॅच मागून थोडं थोडं काढायचं आहे. एकाच बॅचमधून तुम्हाला अजिबात काढायचं नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल पहिल्या ज्या बॅचमधून मला उत्पन्न निघेल त्याच्यातून मला पूर्ण भांडवलाचे पैसे फेडून टाकायचे आहेत किंवा त्यामध्ये पकडायचे आहेत, तर पहिली बॅच तुमची या ठिकाणी सर्व गुंतवणूक फेडून टाकेल. तरी बघा, जर आपण फक्त एका बॅचचा किंवा 2 वेतांचा 450 दिवसांचा खर्च पकडला, 10,60,200 रुपये खर्च वजा केला 40 लाखातून, तर आपल्याकडं निव्वळ जो नफा उरेल तो आहे या ठिकाणी बघा, सरासरी 29,39,800 रुपयाच्या आसपास आपल्याजवळ नफा शिल्लक राहतो आहे. आता त्यामधून आपण जो वरचं आहे, म्हणजे जे काय आपला वरचा खर्च पकडला आपण 29 लाखाच्या वरती जे आहे 39,000, तर ते आपण सोडून देऊया. कारण की जर बाय चान्स तुम्हाला काही अतिरिक्त खर्च लागला किंवा जेव्हा आपण प्रत्यक्षात व्यवसाय करतो त्यामध्ये आपण विचार पण नसतो केलेला, असे संकट समोर येतात, अशा समस्या समोर येतात, त्यावेळेस आपला अतिरिक्त खर्च लागू शकतो. त्यामुळे वरचे आपण सोडून दिले तरी आपल्याला निव्वळ नफा 29 लाख रुपयाचा या ठिकाणी शिल्लक राहतो आहे. आता जर यामध्ये चारा तुमचा घरचा असेल, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, चारा जर तुमचा घरचा असेल तर त्यामध्ये तुमचा आणखी 4,19,000 रुपये चाऱ्याचा खर्च वाचेल. म्हणजे सरासरी तुमचं उत्पन्न 33 लाखाच्या आसपास होऊ शकतं जर चारा घरचा असेल तर. आणि जर चारा विकतचा असेल तर सरासरी 29 लाख रुपये तुमचा निव्वळ नफा या ठिकाणी शिल्लक राहणार आहे. पण पुन्हा सांगतो आहे आणि नीट काळजी देऊन ऐका, कारण की नंतर काय होतं की बरेच लोक कमेंट करून सांगतात की सर तुम्ही इतकं सहजासहजी कसं काय बोलतात. तर बघा, 100 शेळी पालन करणं हे मजाक नाही आहे, बरोबर. मी म्हणत नाही शक्य नाही आहे, अवघड आहे किंवा होणार नाही, होतं पण आहे. पण 100 काय 1000 पण शेळ्या असतात, भरपूर जणांकडे 1000 पण शेळ्या आहेत, आणि 1000 शेळ्यांचं पण फार्म एकदम ओके पद्धतीने प्रॉफिटमध्ये नफ्यामध्ये चालू आहे, बरोबर. पण जेव्हा तुम्ही कोणतीही माहिती न घेता किंवा तुम्हाला ह्या अगोदर अनुभव काहीच नाही आहे, शून्य अनुभव आहे, माहिती शून्य आहे, आणि तरी देखील तुम्ही या धंद्यामध्ये उतरत आहात, तर तुम्हाला या ठिकाणी रिस्क किंवा तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही सुरुवात
थोड्या शेळ्यांपासून करा. तुम्ही स्टार्टिंगला 5-10 शेळ्यांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही शिका. तुम्हाला जसा जसा अनुभव येईल, विक्री कशी करायची, कुठं करायची, औषधं काय आहे, वातावरणानुसार त्यांची नियोजन कसं आहे, खाद्य नियोजन कसं आहे, त्याप्रमाणे अशा भरपूर गोष्टी आहेत. कारण की तुम्ही काय करशाल, ते एकाएकी जर 100 शेळ्या घेऊन आलात तर पहिली गोष्ट तुमचं भांडवल या ठिकाणी 20-1 लाख रुपये गुंतून जाणार. त्यानंतर काय होणार, चाऱ्यासाठी तुम्हाला वेगळं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. म्हणजे तुम्हाला चारा उपलब्ध करायचा असेल, डॉक्टरला रोजच्या रोज जेव्हा डॉक्टर येईल तेव्हा तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील, किंवा मग त्यांना खुराक असेल, खाद्य असेल प्रोटीनचं, त्याला तुम्हाला खर्च करावा लागेल. तर तुम्हाला हे जे उत्पन्न आहे हे सरासरी 1 वर्षानंतरच चालू होतं, बरोबर. मग तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लॉस नको व्हायला. त्यामुळे तुम्ही आधी प्रॉपर माहिती घ्या. आणि मी असं डायरेक्ट कोणालाही म्हणत नाही आहे की तुम्ही जाऊन 100 शेळ्या पाळा किंवा तुम्ही 10 शेळ्या पाळा. तुम्ही आधी तुमची कॅपॅसिटी बघा, तुम्ही किती रिस्क या ठिकाणी सहन करू शकता, किंवा तुम्ही किती चांगल्या प्रकारे हा व्यवसाय करू शकता, तुम्हाला किती या व्यवसायाबद्दल माहिती आहे. अशी संपूर्ण माहिती तुम्ही माझ्याकडूनच नाही तर तुम्ही प्रत्येक ठिकाणावरून माहिती कलेक्ट करा. या ठिकाणी अनेक प्रकारे फ्रीमध्ये असेल किंवा पेड ट्रेनिंग असेल, तुम्ही ट्रेनिंग अटेंड करा, माहिती काढा आणि पूर्ण प्रॉपर नॉलेज घ्या आणि मग व्यवसायात उतरा. कारण की हा जो व्यवसाय आहे, शेळीपालन जे आहे, ते वाटतं तितकं सोपंही नाही आहे आणि तुम्ही जितकं विचार करता तितकं अवघडही नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही विचार करून प्रॉपर त्याच्यामध्ये नॉलेज घेऊन जर उतरत असाल तर तुम्हाला हमखास या ठिकाणी यश भेटेल. नाही 29 लाख, यापेक्षा थोडं कमी भेटू शकतं, पण या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थितरित्या टाईम टू टाईम आणि काळजीने तुम्ही जर एखादा व्यवसाय केला तर तुम्हाला नक्कीच यश या ठिकाणी भेटत असतं. त्यामुळे संपूर्ण माहिती घ्या आणि या ठिकाणी व्यवसाय करा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला जर आपल्या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल, प्रश्न असेल, तुम्ही कमेंट नक्की करा. या ठिकाणी मी तुम्हाला लगेच रिप्लाय जरी नाही देऊ शकलो तर येणाऱ्या काळात एखाद्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा रिप्लाय मी देईल. जर मला स्वतःला वेळ भेटला तरी तुमच्या मी कमेंटचा या ठिकाणी रिप्लाय देईल. पण काय होतं आहे की बरेच लोक कमेंट वारंवार करतायत, पण या ठिकाणी काय होतं की मला इतर भरपूर कामे आहेत, त्यामुळे तुमच्या कमेंटचा मी लगेच रिप्लाय देऊ शकत नाही आहे. त्यामुळे मी तुमच्या आत्ताच माफी मागतो जर कोणाला रिप्लाय लगेच आला नाही आहे तर त्यांनी समजून घ्यावं, बरोबर. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, कारण की बरेच लोक व्हिडिओला लाईक करत नाही. तर लाईक करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तर ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा.